आपुलिया हिता जो असे जगता, आपुलिया हिता जो असे जगता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। विठ्ठल विठ्ठल प्रवेश ममाचे विमा प्रसुता, संजीव लिखित चक्रीधर स्वधामना, अन्यांशजन श्रवण प्रगादीन प्राणा। नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रसन्न। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका। काय माझी वाणी मानेल संतांची, रंजवू चित्ताची आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णे, गुणनाम ऐश्री प्रेम काही कळा।
अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्प्रदिक् प्रदिशं विदिन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदीपं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमेला गणपती माऊली शारदा 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 नमेला नमिला गणपती माऊली शारदा माता गुरु राजा दंडवत 16व्या शतकात एक तारा चमकला रे माझी जाऊच्या पोटी शिवबा जन्मला घडविला महाराष्ट्र जेने सुखावली प्रजा परस्त्री माती समानासा होता माझा राजा थेंब थेंब रक्ताची आठवण येते राजे आम्हाला कधीच विसरणार नाही राजे तुम्हा नमन करण्याला नमन करण्याला नमन करण्याला मनोज मारुत वेगम जिते श्रीमतीमता वरिष्ठं वातात्मजवानरच मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपते जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कार वणी आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाची तुमच्या संत चरणाची तुमच्या संत चरणाची आता आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र भूती जे सात्विक तयाचा हरिक वाटे दिवा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवान पंढरीशी परमात्म्याच्या चरणारविंद सेवा समर्पित करण्याच्या उद्देशाने व तुम्हा सर्व श्रोतृ मंडळीच्या सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज
यांचे धर्मगुरू असणारे आद्य गुरु असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग विठाला विठाला अभंग तुकोबरायांचा आहे पा कोण तुकोबराय ऐका वैराग्याचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा प्रेमाचा मळा आणि चितनाम चैतन्याची चितकाळा म्हणजे तुकाराम महाराज कोण तुकाराम महाराज ऐका अरे घरात नाही धान पोटात नाही आन अरे गावात नाही मान पण चित्तात सदा समाधान ते तुकाराम महाराज कोण तुकाराम महाराज ऐका अरे घरात मुडकी खाट गळकताट फुटका माठ पण शेवटी वैकुंठाची वाट अशा ज्यांच्या परमार्थाचा थाट ते जगद्गुरु तुकोबराय आणि त्या तुकोबरायचा सेवेकरता निवडलेला 4 चरणाचा अभंग आहे आणि आजच्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय आपल्याला हिताविषयी जागर करतात अरे जो कोणी साधक नरदेह प्राप्त जीव नरदेह म्हणून जर जन्माला आला असेल आणि तो हिताच्या ठिकाणी जागा जर होत असेल आपुलिया हिता जुवाचे जागता जो स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहे ना त्याला धन्यता नाही तर कुणाला धन्यता आहे धन्य माता पिता दयाजिया अरे जे देश सेवा करतात जे धर्माची सेवा करतात त्याला धन्यता नाही तर त्याचे काय धन्य आहेत त्याचे माता पिता धन्य धन्य माता पिता दयाजिया का माता पिता धन्य आहेत कारण त्यांच्या घरामध्ये गुणवान शीलवान धनवान असे चांगली सात्विक मुलं जन्माला आलेले आहेत कुळी कन्या पुत्र कोटीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा अशा मुलाचा हरिक लोकाला वाटेल यात नवल नाही ऐका अशा सात्विक मुलाचा जन्म चांगल्या घरामध्ये झाला लोकाला नवल वाटेल लोकाला नवल वाटेल यात कौतुक नाही पण याचा हरिक सुद्धा देवाला वाटतं याचा हरिक वाटे देवा मग महाराज असं देवाला हरिक वाटतंय मग असं ते करतात तरी काय महाराज 3ऱ्या चरणामध्ये सांगतात गीता भागवत करीती श्रवण गीता भागवताचं काय करतात ते सतत चिंतन करतात पहा जगामध्ये जर विचार केला गीतेसारखा श्रेष्ठ ग्रंथ नाही असा जगामधला असा प्रश्न नाही की त्याचं उत्तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये नाही मग अशा महान ग्रंथाचं ते चिंतन करतात गीता भागवत करीती श्रवण आणखी काय करतात अखंड चिंतन विठोबाची ते सतत भगवान परमात्म्याचं चिंतन करतात मग महाराज जे स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत त्यांची माता पिता धन्य आहेत त्यांचे माता पिता का धन्य आहेत त्यांच्या घरामध्ये चांगली मुलं जन्माला आहेत त्यांचा हरिक देवाला वाटतो ते गीता भागवताचं श्रवण करतात आणखी भगवान परमात्म्याचं चिंतन करतात मग सांगा ना महाराज अशाच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतं तुकोबाऱ्या तुम्हाला अशा बाबतीत तुकोबाऱ्या लिंता घेऊन बोलतात बाबा तुका म्हणे माझे घडो त्यांची सेवा अरे असे जे मुलं आहेत ना तुकोबाऱ्या म्हणतात अशी जे सेवा जर मला घडली ना तर मी असं समजेल की तरी माझ्या दैवा पार नाही मी माझ्या दैवाला मी माझ्या भाग्याला असं समजेल की बारा नाही असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे विठाला 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 अभंगावरती निरूपण करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा गणेशोत्सव निमित्ताने चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे पहा अण्णाजी महाराज तुम्ही आल्यापासून पाहत असताना आमच्या हिवरवाडीत तरुण काय पावले खेळतात काय फुगड्या खेळतात काय महिला मंडळी फुगड्या खेळतात काय महिला मंडळी नावं घेतात एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम चालू आहे अण्णाजी महाराज एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे आपल्या सप्ताहाला कोणाची नजर लागू नये एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा आपला कार्यक्रम आहे आणि ज्याचं निमित्त आहे गणेशोत्सव आपल्या गावातील खरंच तरुणांना धन्यवाद द्यावेत कारण आपल्या गावासारखा गणपती कुठंच साजरा होत नसेल ऐका आपल्या गणपती समोर कुणी पत्ते खेळत नाही आपल्या गणपती समोर कुणी कोणतेही गाणे लावत नाही आपल्या गणपती समोर कुणी दारू पिऊन येत नाही
आपल्या हिवरवाडी सारखा गणपती आहे का? आणि हिवरवाडी तर आहे, गेवराई तालुक्यात होणार नाही, बीड जिल्ह्यात तर होणार नाही, पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा हिवरवाडी सारखा गणपती बसणार नाही, अजिबात बसणार नाही का? एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा आपल्या गावामध्ये गणपती आहे, अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन आहे. आणि आपल्या हिवरवाडी गावचा जर विचार जर केला तर प्रत्येक आपल्या हिवरवाडी गावचा तरुण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. प्रत्येक हिवरवाडीमधला तरुण, कोणी राजकीय क्षेत्रामध्ये असेल, कोणी सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, कोणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, कोणी परमार्थिक क्षेत्रामध्ये असेल, तर कोणी शेती क्षेत्रामध्ये असेल. शेती क्षेत्रामध्ये सुद्धा शेती करायला सुद्धा अक्कल लागते. शेती क्षेत्रामध्ये असेल, आपल्या हिवरवाडी गावचा प्रत्येक तरुण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये काय आहे, कार्यरत आहे. विठाला विठाला या कार्यक्रमासाठी ज्यांची उपस्थिती आहे, अतिशय सुंदर ज्यांनी पहिली चाल गायली, आपल्याच गावचं वैभव, अतिशय सुंदर गळा ज्यांना लाभला, अतिशय सुंदर कीर्तन सेवा ज्यांची झाली, संगीत रत्न संगीत अलंकार योगेशजी महाराज बागडे त्यांची या ठिकाणी उपस्थित आहे. या समोर या भाऊ या. त्याचप्रमाणे ज्यांनी माग अतिशय सुंदर चाल गायली, अतिशय सुंदर चाल गायली, ते म्हणजे माझे वडील जिजा. मुलाच्या कीर्तनामध्ये बापानं चाल मानावी, एवढा आनंद फक्त परमार्थातच आहे, परमार्थातच आहे. जिजाई उपस्थित अतिशय सुंदर चाल गायली. त्याचप्रमाणे ज्यांची आपल्या गावामध्ये 8 दिवस उपस्थिती आहे, शांती ब्रह्म, खरंच महात्मा माणूस. आमच्या गावातल्या तरुणाची सुद्धा भरपूर इच्छा झाली की आपल्या गावामध्ये दर सप्ताहाला अण्णा महाराजांची उपस्थिती राहावी. भरपूर जणांचा प्रतिसाद सुद्धा मिळाला की असा महात्मा भेटणं, काकडा कोणतंही काम सांगा, चौकोनी चिरा, मांजरीचं पिल्लू पाहा तुम्ही, वर किती वर आकाशात फेका तरी 4 पायरच पडते. तुम्ही पाहिलं का ते बिरबिर बिरबिर करीत गेलं? अजिबात नाही. चौकोनी चिरा अण्णाजी महाराज शेळके शांतीब्रह्म त्यांची या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्याच गावातील संस्थेमध्ये सुद्धा शिकार होते, पण परमार्थाचा नाद कधी सुटत नाही, संभाजी महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्याच गावातील एक लाडकं व्यक्तिमत्व, लाडकंच व्यक्तिमत्व आहे महाराज. नागेबाबा मल्टीशिपमध्ये कार्यरत असणारे आपले बापूसाहेब महाराज बागडे त्यांची या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे प्रदीप महाराज गुंजाळ त्यांची या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आमच्या भाऊचं वर्णन चांगले चांगले लोक करतात, नानासारखे माणसं वर्णन करतात भाऊचं, म्हणजे मग आपल्या वाणीला ते शब्द पुरत नाहीत. प्रति भीमसेन जोशी आपले भाऊ सुद्धा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे धुमेगाववरून ज्यांची उपस्थिती लाभली, आमचे रामनाथ महाराज कासुळे त्यांची या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे ज्यांची गवळण ऐकली का सारा सभा मंडप हालत हो, काय हालत, सभा मंडप हालत हो. अतिशय सुंदर त्यांची गवळणी, असा कसा डोळे मोडे तर राधा चाले, अशा सुंदर सुंदर प्रकारच्या गवळणी नानांकडे भांडवल आहे. गाडी नाना या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे माझा छोटा बंधू भैया सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे ज्यांची साऊंड सिस्टीम माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवते, असे अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम, त्यांचं सुद्धा वर्णन चांगले चांगले करतात. रात्री आपल्या गावामध्ये मराठी हॉटस्पॉट नावाचं चॅनल आलं होतं. तो माणूस म्हणाला मी गेवराई तालुका नाही, बीड जिल्हा नाही, महाराष्ट्र हिंडलो, महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर हिंडलो, पण असा माईक सिस्टीमचा आवाज देणारा माणूस मला आणखीन भेटला नाही, आणखीन भेटला नाही. म्हणजे काय कौतुक नाही, योगेश महाराज नाना मी आतमध्ये बसतो, असा सिस्टीमचा आवाज देणारा माणूस नाही. अतिशय सुंदर आपले वाडेकर जिजा त्यांची या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आपल्या गावातील लाडके जावई बुवा, कसं आहे बुवा, सारा संसार असारे, काय सारा संसार असारे, पण साऱ्या संसारामध्ये एकच सार, काय त्याचं नाव सासूरवाडी. हा, एकच सार. मी प्रमाणाने बोलेल महाराज, प्रमाणाने बोलेल. असार खलु संसारे सारम शुशूर मंदिरम, साऱ्या संसारामध्ये सार काय आहे तर सासरवाडी आहे. म्हणून ऐका, भगवान विष्णू म्हणजे आपल्या सासरवाडीमध्ये म्हणजे क्षीरसागरात राहतात, म्हणून भगवान शंकर आपल्या सासरवाडीमध्ये कुठे राहतात,
कैलासामध्ये राहतात म्हणून मोठी मोठी माणसं सासरवाडीमध्ये येतात म्हणून गणेश महाराजचा नंबर लागला की काय मला असं वाटतंय. अतिशय गोड हातांचा आहे. आपले जिवलग मित्र गणेशजी महाराज माने त्यांची या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आपल्या गावचे मंत्री, त्यांना सर्वजण मंत्री म्हणतात, त्यांच्याकडे कोणतंच पद नाही भाऊ, कोणतंच पद नाही. ते काय गावचे पोलीस पाटील नाही, ते काय गावचे सरपंच नाही, ते काय गावचे उपसरपंच नाही, कोणतीच पदवी नाही तरी ते मंत्री आहेत. पण ना ऐका, ते कोणते मंत्री आहेत ऐका. कीर्तनकार जर अभंगाच्या बाहेर जर बोलत असेल तर कीर्तनकाराला बोलण्याची ताकद विनेकऱ्यामध्ये आहे. गायक जर इकडे तिकडे काही गाण्याच्या चाली काय म्हणत असेल त्याला बोलण्याची ताकद विनेकऱ्यामध्ये आहे. पब्लिक जर इकडे तिकडे होत असेल त्याला बोलण्याची ताकद विनेकऱ्यामध्ये आहे. पकवाज जर नीट वाजत नसेल दुसऱ्याला बसवण्याची ताकद विनेकऱ्यामध्ये आहे. ऐका, अरे ते बाहेरचे कुठचे मंत्री जरी नसले तर आपल्या सभा मंडप मध्ये नक्की मंत्री आहेत, नक्की मंत्री आहेत, नक्कीच मंत्री आहेत. म्हणून त्यांना मंत्री पदवी चांगली शोभते. त्याचप्रमाणे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या गावातील सर्व शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. कुणाचाही नामोल्लेख करण्याची गरज नाही. सर्वजण एकापेक्षा एक श्रेष्ठ आहे. मी अगोदरही बोलू, कुणी राजकीय क्षेत्रात असेल, कुणी परमार्थिक क्षेत्रात असेल, कुणी शेती क्षेत्रामध्ये असेल. प्रत्येकजण आपला हिवरवाडी गावचा तरुण काय आहे खंबीरपणे उभा आहे. आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आता सर्वांचं नाव घेणं शक्य नाही. साऱ्यांचं नाव घेतो तर आपला कीर्तनाचा टाइम याच्यातच जाईल. पण साऱ्याचं नाव घेतो पण एका उखाण्यात घेतो पा. आज लय उखाणे झाले ना एका चढ. मी एका जणाचा चोरून घेतला पा. काय घेतला? चोरून घेतला. ऐका, पांडुरंगाचरणी फुल वाहतो वाकून. ऐका ऐका, पांडुरंगाचरणी फुल वाहतो वाकून आणि तुम्हा सर्व जणांचं नाव घेतो माझ्या ज्ञानबा तुकोबाचा मान राखून. विठाला विठाल. चला, कीर्तनाला सुरुवात झाली. पहा, कीर्तन मी एकटा करणार नाही, कीर्तन आपल्या सर्वांना मिळून करायचं. अरे एकल्याचा नव्हे खेळ मनवली मेळ मेळविला. एकट्याचा खेळ नाही म्हणून इथं आपण सर्वजण जमलेलो आहोत. मग कसं सर्वांनी मिळून कीर्तन करायचं ऐका. ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल, ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या टायमाला सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करायचं. आपल्या रामदादांनी सांगितलं, त्यांचं नाव राहिलंच. अतिशय सुंदर प्रकारचे आता हे कार्यक्रम युट्यूबवर दिसणार आहे रामदादा. आणि त्याचप्रमाणे ज्यांचं नाव राहिलं, नानाचं नाव सध्या कुठेही राहते. मग टावर खाली तरी राहत नाही अशी गोष्ट झाली. आम्ही खरंच सांगतो, आम्ही ज्यांच्यामुळं आज घडलो, लहानाचा मोठा झालो. आबापू महाराज असतील, योगेश महाराज असतील, शिवाजी महाराज माने असतील, माऊली महाराज बागडे जर असतील. ऐका, आम्ही जर कोणामुळे जर घडलो असो ना, खरंच आम्ही जर कोणामुळे घडलो असो, तुम्हाला पाहायला जर भेटत जर असतो ना गायन वादन कशाच्याही स्वरूपामध्ये, एवढे उपकार फक्त आमच्यावर नानाचे, खरंच नानाचे. म्हणजे आमची खरं तर तुम्हाला माझ्या घरचा इतिहास जर सांगितलं तर ते सांगू नये. 5-6 वर्षापूर्वीचा इतिहास जर पाहिला तर आमचं घर एकदम म्हणजे कसं होतं तुम्हाला माहिती आहे. पण नानाची संगत आम्हाला घडली, चांगल्या माणसाची संगत घडली. आज पूर्ण महाराष्ट्र पाहण्याचा योग येतो. अशा माणसाला आपण काय देऊ शकतो योगेश महाराज, काय देऊ शकतो? पण एकच म्हणू शकतो, ऐका, जी माणसं देश सेवा करतात, जी माणसं धर्माचं कार्य करतात, अरे अशा माणसाला जीवन जगताना जर आयुष्य जर कमी जर पडलं तर आपल्यासारख्या माणसाचं आयुष्य अशा माणसाला लागो आणि त्यांच्या हातून सेवा घडो, हीच गणरायाची मी प्रार्थना करतो. विठाला विठाला. ऐका, मी सांगत होतो कीर्तन मी एकटा करणार नाही. एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला. ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन त्याला सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करायचं. विठाला विठाला. पहा, माणसानं जीवनामध्ये परमार्थ करत असताना माणसानं जीवनामध्ये तरुणपणामध्ये परमार्थ केला पाहिजे, तरुणपणामध्ये केला पाहिजे. ऐका, अरे तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहा, गाणार तरुण झाले, वाजवणार तरुण झाले, कीर्तनकार तरुण झाले आणि ऐकणार सुद्धा हिवरवाडीमध्ये तरुण आहे. पण माणसानं जीवनामध्ये तरुणपणामध्ये परमार्थ केला पाहिजे. तुकोबराय सुद्धा किती
नाट्यवंत नटे हरिकीर्तन. माणसाला जीवनामध्ये तरुणपणामध्ये परमार्थ केला पाहिजे. ऐका, अरे जवानी आहे तरुण, ऐका जवानी आहे तरुण, काळ पाहतोय वरून, काळाच्या नियमानुसार सगळ्याला जायचंय मरून, मेल्याच्या नंतर भाऊ शेजारी रडतील वरून वरून, मग आपल्याला टाकी त्यांना पुरून. म्हणून घ्या परमार्थ करून, जा कलियुगात उतरून, आणि माणसाचा जन्म नाही पुन्हा फिरून. विठाला विठाला. चला, आजच्या भागामधून जगद्गुरु तुकोबा आहे आपल्याला जाग करण्याचा प्रयत्न करतात. जाग कुणीही करत नाही पहा या जगामध्ये, जाग कुणीही करत नाही, फक्त संत महात्मे आपल्याला जाग करतात. का जाग करतात बाबा, का जाग करतात? अरे बुडत हे जन ते खबे डोळा, आणि येतो कळवळा म्हणून या. अरे हे जग बुडतंय म्हणून येतो कळवळा म्हणून या. संत महात्म्याला आपल्याला कळवळा येतो, म्हणून संत महात्मे आपल्याला जाग करतात. उठा जागे भारे आता, जागे होऊन काय करा, स्मरण करा पंढरीनाथा. आणखीन काय करा, भावे चरणी ठेवा माथा, सुख व्यथा जन्माच्या. जन्म मरण नावाचं दुःखा सुद्धा पळून जाईल. आणि संत महात्मे घाबरतात कशाला, घाबरतात कशाला? या जन्म मरण नावाच्या संसाराला घाबरतात. अरे देवा आम्ही किती बारे जन्माचं, किती बारे मरायचं रे देवा आम्ही. अरे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शेनम, य संसारे खल दुस्तरे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंद. अरे देवा आम्ही किती बारे जन्माचं, किती बारे मरायचं. वा 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 वा. आणि बघा ज्याचा जन्म आहे ना त्याला मरण निश्चित आहे. श्रीमद भगवद्गीता सांगते पहा, जातस्य हि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यते नत्वम शोचितुम अर्हसि. जातस्य ध्रुव मृत्यू, बाबा ज्याचा जन्म आहे ना त्याला मरण निश्चित आहे, आणि ज्याचा मरण आहे त्याला जन्म निश्चित आहे.
कुणी ज्ञानेश्वरी जर वाचणार असेल तर या श्लोकाखालील ओव्या पहा. उपजते नाचे नाशिले ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. अरे जे उपजले ते नाश पावणार, जे नाश पावले ते पुन्हा उद्भवणार. हे घटिका यंत्र, हे घड्याळाच्या यंत्रासारखं बिंगत चालतंय. परिभ्रमे का, ज्याचा जन्म आहे ना बाबा त्याला मरण निश्चित आहे. म्हणून तुम्हाला स्मरण, जन्म मरण नावाचं दुःख जर सुद्धा वाटत असेल म्हणून तुम्ही स्मरण करा पंढरीनाथा विठाला विठाला. म्हणून तुम्ही काय करा, स्मरण करा पंढरीनाथा. तुकोबारा आपल्याला हिताविषयी जागरूक करतात. पहा हिताविषयी ऐका, समाजही बोलतो आणि संतही बोलतात. संत बोलतात की बाबा जन्माला आल्याच्या नंतर एकच हित आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, 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 हित ते करावे देवाचे देवाचे चिंतन. जन्माला आल्याच्या नंतर एकच हित, हित ते करावे देवाचे चिंतन. पहा संत बोलतात ते आपल्या उद्धाराचं साधन बोलतात. पण ऐका, जे लोक आता सध्या समाजामध्ये बोलतात ना निव्वळ फसवेगिरीच्या उद्देशाने बोलतात. निव्वळ फसवेगिरीच्या. काल मी टी व्ही पाहत असताना हे समाज कसा फसवेगिरीच्या उद्देशाने बोलतो ते सांगतो मी तुम्हाला. काल मी टी व्ही पाहत असताना एक टी व्हीवरती मी जाहिरात पाहिली. जाहिरात होती फेअर लवलीची. कशाची होती? फेअर लवली. म्हणजे समाज कसा माणसाला फसवतो हे सांगायचं मला. जाहिरात होती फेअर लवलीची. पण फेअर लवलीचं ऐका एक वैशिष्ट्य आहे. फेअर लवली माणसाने 4 जर आठवडे जर लावली तर माणसाचा काळा रंग सुद्धा गोरा होतो. म्हणजे असं टी व्हीमध्ये सांगत होती, टी व्हीमध्ये. पण ऐका 4 आठवडे जर लावले काळा रंग सुद्धा गोरा होतो. मला त्या फेअर लवली मालकाचा फोटो व्हॉट्सअपवर आला होता. तो काळा ढुसे एवढा काळा आहे, एवढा काळा आहे, तो ढाकळा जरी पडला तरी ओळखू येणार नाही, एवढा काळा आहे. मग सांगा आपण अशा माणसाची जर फेअर लवली जर लावली खरंच आपला उद्धार होईल का? अरे हेच माझ्या ज्ञानोबरायाने ऐका, हेच माझ्या ज्ञानोबरायाने 750 वर्षापूर्वी लिहिलं. का ललाटीचे लिहिले न मोडे का काही केले, काळे गोरे पण धुतले फिटून येणे. काल लाटीचे लिहिले. माणसाचा जेव्हा जन्म होतो ना 5व्या दिवशी आधी रात्रभर दिवा लावतो आपण आणि त्या दिवशी सटवी लिहून जाते ना ते कुणी मोडू शकत नाही. काल लाटीचे लिहिले न मोडे का काही केले. ऐका पुढचा ऐका, काळे गोरे पण धुतले फिटून येणे. एखादा काळा माणूस आहे ना त्याने काही लावू द्या, लक्ष लावू द्या, संतूर लावू द्या, शॅम्पू लावू द्या, येतं ते रामदेव बाबा उघडून कपे आहे ना, काही लावू द्या, काळे गोरे पण धुतले फिटून येणे. हा संत बोलतात बाबा हो तुम्ही काही वापरलं जसे आहे तशीच राहणार. संत बोलतात आपल्या उद्धार सांगत बोलतात. जर बोलताना महाराज हे पिवळ फसवेगिरीच्या उद्देशाने बोलतात, पिवळ फसवेगिरीच्या. आता मी एका ठिकाणी कार्यक्रमावर होतो, मला सुद्धा एका जणाने फसवलं महाराज, मला सुद्धा फसवलं. लोक आता मी तर लई चॅप्टर माणूस आता हे साऱ्याला माहिती आहे, पण मला सुद्धा एका जणाने फसवलं. योगेश महाराज आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमावर होतो.
एक आपल्या हरिमामासारखा माणूस आमच्या जवळ आला. आता कार्यक्रमाला असते लोकांची इच्छा असते की बाबा महाराजांनी आमच्या घरी यावं. एक तिथं हरी नावाचा माणूस होता. म्हणजे मला हरिमामाचं म्हणायचं नाही, तिथे एक हरी नावाचा माणूस होता. नाही तेच बरं का. तिथं हरी नावाचा माणूस होता. तो म्हणाला काय करताय महाराज. म्हणलं काय नाही, म्हणलं पुस्तक वगैरे मंदिरात निवांत. ते म्हणलं चला महाराज आपल्या घरी. म्हणलं काय हरी तो आहे घरी. म्हणलं काय हरी तो आहे घरी. तेव्हा चला महाराज चहा वगैरे घेऊ. म्हणलं काय रे हरी, सारी चहा पाहिजे तर तू काही वेगळं पाहिजे ना, काही वेगळं काय म्हणतो वेगळं पाहिजे ना. म्हणजे वेगळं म्हणजे तुम्ही संशय घेऊ नका. म्हणलं आता चहा घेऊ कंटाळा आला, काही वेगळं असं म्हणलं घरी. मला चला महाराज आपल्या घरी काय आहे. गेलो योगेश महाराज आणि मी गेलो महाराज. तिथं गाय पाहिजे, गायचं दर्शन वगैरे घेतलं. म्हणलं काय हरी ही गाय दूध देत असेल. म्हटलं ही गाय दूध देत असेल. ते म्हणलं महाराज ती गाय दूध देत नाही, काढावं लागते काढावं लागते काढावं लागते काढावं लागते. बरं बरं बाबा बरं काढावं लागते. बरं चल म्हणलं घरामध्ये आता काय पाहिजे आम्हाला. घरामध्ये गेलो महाराज. योगेश महाराज आम्ही निवांत बसतो. तो घरामध्ये गेला. म्हटलं आता काही गार वगैरे असते तर बरं वाटत. थोडे उन्हाळ्याचे दिवस होते. म्हणलं गार असतं. तुम्हाला महाराज आपल्या घरी प्युअर ताक आहे, प्युअर ताक. म्हणून आण म्हणलं तांब भरून. मी एक तांब भरून घेतलं. योगेश महाराज घेतच नाही, त्यांचा आवाज खराब होतो, त्यांनी घेतलंच नाही. पण मला आवडतं महाराज ताक. आलं ताक माझ्यासमोर. मी मीठ टाकलं, थोडा चटका टाकला, त्याच्या चटका थोडा चटका टाकला. आलं तर तसं घाट 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 पिलो मी एक तांबे. लय समाधान वाटलं मला. आता म्हणलं आले एक पिलं तर काही राहावा ना. म्हणलं हरी आणखीन असेल म्हटलं घरी. लगेच दुसरा तांबे हजर झाला. घाट 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 पिलो मी थोडी ठेरी वर आल्यासारखी जायची थोडी. कारण मी दिसायला तसं दिसतो महाराज. नाना मी तुम्हाला माहिती आहे, मी दिसायला जरी लाकडावणी जर असलो ना, खायच्या बाबतीत माकडावणी. त्याच्यात संशय नाही. महाराज आमची सरकारीला गाडी जाते, पुढं औरंगाबाद नगर सरकारीला गाडी जाते. मग आता आमचा नियम असतो की याच टायमाला जेवढा खर्च होईना तेवढा ग्रुपच्या नावाने टाकायचा. ग्रुपच्या नावाने टाकायचं. आता मला माहिती आहे चांगलं, ग्रुपच्या नावावर टाकायचा. मग आम्ही गेलो का, मग आम्ही काय करत होतो, भेटपैकी शुद्ध शाकाहारी हॉटेल पाहतो आणि पुढं गाडी थांबायची. तिथं 500चं खायचं, तिथं 1000चं खायचं. सध्याचे नावं समजा पैसा ग्रुपच्या नावं त्याचं टाकून. कारण खायच्या बाबतीत आपला नाद नाही महाराज. म्हणजे आनंद आहे महाराज. आता हे ऐका, आपण जर शेती करत असलो, ऐका, टमाट्याला जरी भाव कमी वाटत असला, ऐका, आपण टमाट्याला लेकरासारखा जीव लावला, भेंडीला लेकरासारखा जीव लावला, ऐका, भाव कमी मिळाला म्हणून खचत बसायचं नाही, खचत बसत नाही. ऐका, आपण जे पिकवलेलं आहे, ऐका, आपण जे पिकवलेलं आहे हे 4 जणांच्या मुखामध्ये जातं ना, ही सुद्धा एक देश सेवा आहे नाना. देश सेवा ही सुद्धा एक, हे सोपं कार्य नाही. चला मी काय सांगत होतो तुम्हाला, आपलं काय चाललं होतं. हा, 2 तांबे झाले. माझं पोट थोडं वर आल्यासारखं झालं. म्हणलं हरी आणखीन असं म्हणलं एखादं आण. 3 तांबे हाणली म्या, अशी ठेवली मी, असं तृप्त झालो. मला आता सध्या झोप यायला लागली का, तशी तिथं बी झोप यायला लागली. म्हणजे आता झोप नाही यायला लागली. आता 3 तांबे पिलो. म्हणलं काय रे हरी, आई जर आली तर तू काय म्हणशील रे. ते म्हणलं महाराज काय आईला काय सांगायची गरज आहे, त्याच्यामध्ये उंदीर मेलेला होता. अरे बाप, मग आगतोळा योगेश महाराजांनी घ्यायचं नव्हतं. मग तर डोकं तापलं, असं डोकं तापलं त्याचे, असं डोकं तापलं. मला वाटलं काय करावं काय नाही. माझ्या हातामध्ये असा तांब्या होता का, मी असा फेकला भीतीला, असा फेकून मारला, तांब्याच्या पडला. तिला की पळत गेलो, मम्मी मम्मी मम्मी. महाराजांनी आपला सांडातला जायचा तांबे फाडून मला असं वाईट वाटलं महाराज. कारण लोक सध्या पुढं पुढं मी सांगताच येत नाही. तुम्ही हसत राहा. कारण कसं आहे, माणसाने की जीवनामध्ये हसलं बी पाहिजे, हसलं बी पाहिजे. आणि जे ऐका कीर्तनामध्ये ऐका, मी हमेशा सांगत असतो, जे माणसं मोकळ्या मनाने हसत येत ना कीर्तनामध्ये, ऐका, जी माणसं मोकळ्या मनाने हसत येत ती मोकळ्या मनाचे असतील. आणि जे प्युअर आतले गालात फुटत येत ना, गालातले गालात फुटत येत, ते प्युअर आतल्या गाठीचे माणसं असतील, प्युअर आतल्या गाठीचे. म्हणून हसले बी पाहिजे. तुम्ही हसा, मी येतो चहा घेऊन. विठ्ठल विठ्ठल. चला मी बोलत होतो तुम्हाला, हे जग कसं फसवते.
आता सारी मामा तुम्ही काय संशय घेऊन तुमचं नव्हतं ते पण ते तिकडं होतं. आता ती कधी बी आले का आम्हाला इकून आले का योगेश महाराजाला टोमना मारला गावामध्ये दुसरा महाराजाला त्याचं होतं पुढं काय आता या चला मी सांगत होतो तुम्हाला हे जग कसं फसवेगिरीचं काम करते. पण ऐका संत महात्मे आपल्याला जाग करतात. संत महात्मे आपल्याला जाग करतात. पण ऐका कशाबद्दल जाग करतात की आपण हितावर आलं पाहिजे. अभंगाचं प्रथम किती गोड वाटतं. अशा टाळ्या वाजायचं बरं यांच्यासाठी. अरे त्याचं बोट फुटके ना असे आणि तुला काडकाडा वाजा ना अशा थोडे. कारण ऐका मी बऱ्याच ठिकाणी सांगत असतो हे गायन असेल वादन असेल कीर्तन असेल ही एवढी सोपी गोष्ट नाही. एवढी सोपी गोष्ट नाही. काय काय लोकांना वाटतं चाल म्हणायची म्हणजे ह्या तर करावं लागत पण पुढे येऊन म्हणा नाही ह्या एवढं सोपं नाही महाराज. ऐका आम्ही जेवढं गातो वाजवतो बोलतो ना एवढं आम्हाला संपादन करायला आमचे 10 वर्ष गेले. 10 वर्ष गेले सोपी नाही गेले. आता एवढा आवाज काढणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. त्याला पथ्य पाळावं लागत आंबट चिंबट खावं लागत. सोपी गोष्ट नाही. आता महाराज हे आपले गावचे जावई बुवा त्यात हे मृदंग वाजवतात पहा. आता हे सोपं आहे का वाजवणं. पलीकडे पाहिलं तर जनावराचं कातड आहे. मातामध्ये जर पाहिलं तर लाकूड आहे. विकून पाहिलं तर थोडीफार शाई आहे. काय सोपं आहे का हे वाजवणं. ऐका अरे 2 परीक्षा देऊन अधिकारी कोणालाही होता येतं. ऐका 2 परीक्षा देऊन अधिकारी कोणालाही होता येतं. पण ही कला जर संपादन करायची जर असेल ना तर अख्खं जीवनभरची जाऊ लागत महाराज. अख्खं जीवनभरची जाऊ लागत. सोपं नाही. ऐका तुम्ही म्हणतात कसं शिजावं लागत. ऐका मी जसा माझ्या तोंडातून शब्द काढू शकतो तसे आपले गणेश महाराज पक्वादातून बोल काढू शकतात. ऐकायचं का तुम्हाला. ऐकायचं. ऐका मी एक बोल म्हणतो तसाच गणेश महाराज मृदंगातून आवाज काढवणार. सर्वांनी जायच्या टायमाला सुट्टे पैसे देऊन जा म्हणजे ऐका 8 मात्र्याचा बोल आहे 4 मात्र्यात वाजवणार. ऐका कतिट तागेनं तिकीट तागेनं तिकीट 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 तागेनं कतिट तागेनं धा कतिट तागेनं धा कतिट तागेनं सोपं नाही. आणखीन ऐकायचं का तुम्हाला. एक माणूस पहा कीर्तनामध्ये पान खाऊन बसला आणि त्याला वाटलं आपण कुठं थुकावं. मग त्याचा सुद्धा एक बोल आहे. त्याचा सुद्धा बोल आहे. ऐका मी अगोदर म्हणतो नंतर गणेश महाराज वाजवतील. ऐका कात चुना पान इकडे जाऊन तिकडे जाऊन थू 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 इकडे जाऊन तिकडे जाऊन थू 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 इकडे जाऊन थू. कात चुना पान इकडे जाऊन तिकडे जाऊन थू 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 इकडे जाऊन तिकडे जाऊन थू 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 इकडे जाऊन तिकडे जाऊन थू. आता वाजवाना गावच्या जावईसाठी टाळ्या. काय सोपं आहे का महाराज. वाजवणं सुद्धा सोपं नाही. आता गणेश महाराज म्हणते आमची सासू वडील काढते बुवा तीनदा कारण काय झालं योगेश महाराजांनी तेच काढलं.
अण्णाजी महाराजांनी तो फार त्यांचा चुकून संसार झाला म्हणजे सांगायचं म्हणजे. आणि ते गणेश महाराज म्हणते माऊली महाराज यांच्यापेक्षा दुप्पट आहे भाऊ, दुप्पट आहे. ऐका कला बी सादर करणं ही सोपी गोष्ट नाही. चला मी आपल्या अभंगाच्या प्रथम चरणावर येत होतो की संत महात्मे आपल्याला जाग करतात. अरे आपण जर जीवनामध्ये हिताविषयी जर जाग राहिलो तर आपले माता पिता धन्यता देतात. खूप आहे. कुणाला देतात? आपल्या माता पिताला धन्यता देतात. अरे जी माणसं देश सेवा करतात, जी माणसं ही समाजासाठी काहीतरी करतात ना बाबा भाऊ, त्यांच्याच फोटो घराला लागतात. पहा आपल्या घरामध्ये आपल्या आजोबाचा फोटो नसेल, कोणाच्या घरामध्ये आजोबाचा असेल त्याच्या पुढच्या पिढीचा फोटो नाही आपल्या घरामध्ये, त्याच्या पुढच्या पिढीचा फोटो नाही आपल्या घरामध्ये. पण ऐका आपल्या हिवरवाडीमध्ये असं घर नाही त्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नाही. अरे असं आपल्या हिवरवाडीमध्ये घर नाही तिथे ज्ञानोबरायांचा फोटो नाही. आपल्या हिवरवाडीमध्ये असं गाव नाही तिथे तुकोबरायांचा फोटो नाही. का आहे त्यांचे फोटो? का आहेत? कारण त्यांनी या समाजासाठी काहीतरी दिलंय, काहीतरी दिलंय या माणसानं समाजासाठी. म्हणून आशेचे माता पिता धन्य. कुणाची माता पिता धन्य? ऐका जे देशासाठी काहीतरी करतात. ऐका तुम्ही एक भगतसिंग नावाचं चरित्र नक्की ऐकले असेल. भगतसिंगाला इंग्रजांनी पकडल्यानंतर तिकडे सेंट्रल जेलमध्ये भगतसिंगाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. कुणाला? भगतसिंगला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याच्या नंतर आईला खूप दुःख वाटलं आणि आई भेटण्याकरता जेलमध्ये गेली. आईला भगतसिंगला नुसतं पाहिलं आणि आईच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाली. एवढी रडू लागली आई, एवढी रडू लागली. ते म्हणते ए भगत तुला फाशी होते, भगत फाशी होते. भगत म्हणतो रोना नहीं माँ रोना नहीं, वीरों की माँ कभी रोती नहीं. रोना नहीं माँ, वीरों की माँ कभी रोती नहीं. असंच करत करत ऐका भगतसिंग फासावर लटकले वयाच्या 23व्या वर्षी. खरंच ही एक समाजसेवा आहे. खरं तर आशेचीच माता पिता धन्य आहेत. मग आशाच्या त्या पोटी चांगले मुलं जन्माला येतात ना महाराज. तेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात पुत्र होती ते सात्विक, कुळी कन्यापुत्र 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 बापू महाराजांनी. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. ऐका इथं तुकोबराने ऐका कसं प्रमाण दिलं. कुळी कन्या अगोदर मुलीला प्राधान्य दिलं आणि नंतर मुलाला. आज पहा कोणत्याही क्षेत्रामध्ये पहा आज मुली कमी नाहीत. आज खरं जर पाहिलं तर आज महिलांना सुद्धा 50% आरक्षण. प्रत्येक गोष्टीमध्ये 50% आरक्षण आहे. इथून पुढे असं होऊ शकतं ऐका, इथून पुढे 50% आरक्षण आहे ना, इथून पुढे सरकार सुद्धा असं GR काढू शकतं. ऐका गणेश महाराज, असा GR सुद्धा शासन काढू शकतं. 50% आरक्षण महिलेला आहे ना. बाईने जर भांडे जर धुतले ना गडी माणसावरून पाणी टाकावं लागलं, पाणी टाकावं लागलं वरून. 50% आरक्षण आहे. जर बाईने ऐका जर धुणं जर धुतलं ना धुणं तरी सुद्धा नवऱ्याला वरून पाणी वाचावं लागलं. कारण 50% आरक्षण आज महिलांना आहे. आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मुली कोणत्याच गोष्टीत कमी नाही. पण ऐका आज त्याच मुलीची हत्या आज गर्भामध्ये होऊ लागली. या 20 वर्षामध्ये पहा आपल्या महाराष्ट्रामध्ये
4.5 लाख फक्त महाराष्ट्रामधला 4.5 लाख गर्भ स्त्रियांनी खाली केली आणि त्याचा परिणाम आज आपल्या समोर आहे. एवढे गर्भ आज खाली झाले आणि त्या मुलगी म्हणते, आई मला जन्माला येऊ दे, मला हे जग पाहायचंय का आई, मला हे जग पाहू दे. असे बोलणारी एक सुंदर कविता आहे पहा, मी सादर करण्याचा प्रयत्न करतो. सांगना सांगना आई मला कोण वाचणार, तुझ्या बिना जन्मासी मज कोण घालणार, तुझ्या बिना जन्मासी मज कोण घालणार. होईन मी जेव्हा राजाची गराणी, घेईन बरारी पाखरी भोवनी, शाळेतून आल्यावर काम मी करणार, तुझ्या बिना जन्मासी मज कोण घालणार. होईन मी जेव्हा राजाची गराणी, गाडू नको आई तुझ्या डोळ्यात पाणी, जाईन दूर दूर, जाईन दूर दूर बाबा रडणार, तुझ्या बिना जन्मासी मज कोण घालणार. राखी पौर्णिमेचा येईल गसन, माझ्या दादाला राख्या बांधीन दोन दोन, कुंकवाचा टिळा कपाळी लाभणार, तुझ्या बिना जन्मासी मज कोण घालणार, तुझ्या बिना जन्मासी मज कोण घालणार. अरे सांग ना गाई, तुझ्याशिवाय मला कोण जन्माला घालणार आहे, सांग कोण जन्माला घालणार आहे. 9 महिने 9 दिवसांनी हो झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. आई 9 महिने 9 दिवस जवळ आले ग, तुला वंशाला जरी दिवा जर पाहिजे जर असं वाटतं, पण आई उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नातं मोडणार. आई आई उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होईल गाई, आणि मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडतील गाई. तुझ्या चिमुकल्या पानाला तुझी कुजबुज ऐकू येईल, वंशाच्या दिव्या पायी नको पण ते विजवू आई. मला जग पाहू दे, जेव्हा मी एखाद्या राजाची राणी होईल ना तेव्हा नक्की भेटायला येईल. आई मी तुला भेटायला आल्याच्या नंतर काय करील, मी घेईल राखी पौर्णिमेचा येईल सण. राखी पौर्णिमेचा जेव्हा सण येईल नाही की मी माझ्या दादाला एक सोडून नाही आई, एक सोडून नाही, माझ्या दादाला 2-2 राख्या बांधेन ग आई. फक्त मला हे जग पाहू दे, जग पाहू दे आई, मी काय पाप केलं ग आई म्हणून माझी स्त्रीगुण हत्या होते. म्हणून ऐका, या जगामध्ये मुलगी जर वाचली तरच देश नक्की वाचेल, नक्की वाचेल. म्हणून मुलगी वाचली पाहिजे. तुकोबराय सुद्धा आज कन्येला प्राधान्य देतात, कुणी कन्या पुत्र कन्येला प्राधान्य देतात आणि नंतर मुलाला प्राधान्य देतात. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, त्या घरामध्ये कुणी कन्या पुत्र सात्विक जन्माला आले. ऐका, त्यांचा हर एक लोकाला वाटेल, यात नवल नाही. लोकाला काय नाही महाराज, लोक आजकालचे पंचायत आहेत, लोक घोड्यावरही बसून देत नाहीत आणि पायी पायी चलून देत नाहीत. लोकाला नवल वाटेल, यात नवल नाही. अरे तयाचा हरिक वाटे देवा,
त्यांचा हरिक देवाला वाटतंय. मग महाराज ऐका ना, त्यांचा हरिक देवाला वाटतं महाराज, पण ऐका ते नेमकी करतात तरी काय. अभंगाचं चित्र गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, गीता त्यांचा हरिक देवाला काय वाटतं, का वाटतं ते सतत काय करतात. गीता भागवत करीती श्रवण. गीता आपल्या हिंदू धर्माचा नाही तर सकल समाजाचा ग्रंथ म्हणजे गीता आहे. गीता म्हणजे नुसती हिंदू धर्मासाठी गीता नाही, गीता ही सकल धर्मासाठी आहे. ऐका, आपल्या धर्माची गीता स्वामी विवेकानंद आपल्या महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर बाहेर विदेशात घेऊन गेली. गीता शिकागो धर्म परिषदेमध्ये आपली गीता घेऊन गेले स्वामी विवेकानंद. एवढी गीता श्रेष्ठ आहे. पण ऐका, या गीतेचंच महत्त्व आज आपल्या महाराष्ट्रातील लोकांना कळलं नाही. बाहेरचे अमेरिकेचे लोक येऊन आपल्या भारतामध्ये येऊन गीतेवर PhD करतात, अभ्यास करतात, चिंतन करतात आणि याचं चिंतन तिकडं नेऊन मांडतात. एवढं आपल्या संत महात्म्याने आपल्याला दिलं. म्हणून आपण गीतेचं भागवताचं नक्कीच श्रवण केलं पाहिजे. आणि आपल्या घरामध्ये सुद्धा ऐका, गीता भागवताचं श्रवण करणारे मुलं नक्की जन्माला आले पाहिजे, नक्कीच आले पाहिजे. गीता म्हणजे काय आहे आपल्या गावातील मुलाला कळलं पाहिजे. गीता म्हणजे काय आहे. आपल्या घरामध्ये सुद्धा गीतेचं भागवताचं श्रवण करणारे मुलं नक्की जन्माला आले पाहिजे. ऐका, एक श्लोक आहे पा, जननी जने भक्त जने दाता या शूर नाही तो जन्नी बांझ भली क्या कुवत हेनूर. ऐका, या श्लोकाचा अर्थ ऐका. आईना जर मुलाला जन्म द्यावा जर वाटत असेल ना, ते कसं असावं, जन्य जने भक्त जने. ऐका, आपल्या घरामध्ये मुलं जन्माला येणारे एक तर भक्त असावा. कोण असावा? भक्त असावा. दुसरा म्हणजे दाता असावा आणि तिसरा म्हणजे शूरवीर असावा. आणि या तीनपैकी जर नसेल, ऐका, तीनपैकी जर नसेल, नाही तो जन्नी बांझ भली. नाही तर ती आई वांज राहिलेली बरी. काय करायचं अशा बेवड्या खावड्या मुलाला जन्म देऊन? काय करायचं? नाहीतर आपले इंदोरीकर महाराज सांगत असतात, येताना आईला त्रास, शाळेत गुरुजीला त्रास, लग्न झाले सासरवाडीला त्रास आणि मेले कावळ्याला त्रास. काय करायचं, काय करायचं अशा मुलाला जन्म? म्हणून आपल्या घरामध्ये मुलं जन्माला येणारे कसे असावे? पहिला म्हणजे भक्त असावा. ऐका, भक्त असावा. पण नेमकी कुणासारखा असावा? कुणासारखा असावा? भक्त असावा. तो म्हणजे माझ्या पुंडलिकासारखा असावा. अहो, जीवनामध्ये काय केलं पुंडलिकानं? काय केलं पुंडलिकानं? फक्त जीवनामध्ये आई वडिलांची सेवा केली.
अरे जीवनामध्ये एवढी आई वडिलांची सेवा केली, एवढी आई वडिलांची सेवा केली, जगाचा मालक तिथं भेटण्याकरता गेला. जगाचा मालक, आणि जगाचा मालक तिथं जाऊन म्हणतोय, अरे पुंडलिका मी आलोय. पुंडलिका म्हणतोय, अरे तू कोण आहे मला सुद्धा माहिती नाही कोण आहे, पण माझ्या जीवनामध्ये माझ्या आई वडिलांची सेवा आहे, आई वडिलांची सेवा करतोय, मी बाहेर येणार नाही. अरे देव म्हणाला, अरे लोक मी भेटावं म्हणून 8-8 दिवस सप्ताह करतात, मी त्या माळाचा जप करतात, तरी मी त्यांच्या ध्यानात नाही, मनात नाही. पण पुंडलिका मी तुला भेटण्यासाठी आलोय, मला आतमध्ये तरी बोलव. अरे नाही देवा नाही, माझी आई वडिलांची सेवा चालू. अरे मी जगाचा मालक, ज्याच्या सत्तेशिवाय पान सुद्धा हालत नाही, तो मी देव, तुला भेटण्याकरता आलोय. पुंडलिक म्हणाला, नाही देवा नाही. मग देव वैतागला महाराज, देव वैतागला. तो म्हणाला, अरे पुंडलिका, अरे मी पाहुणा म्हणून आलो असं जर विचार कर, मला काय बसायला वगैरे तरी टाक. अशी पुंडलिकानं भांडतीशी वीट फेकली आणि जगाचा मालक विटेवरती उभा राहिला. फक्त काय केलं पुंडलिकानं जीवनामध्ये, ऐका, फक्त जीवनामध्ये आई वडिलांची सेवा केली, फक्त आई वडिलांची सेवा केली. म्हणून एक गीत होतं ना पहा, भक्त पुंडलिकासाठी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, दंडी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. ऐका ना वधनी, ज्या पुंडलिकानं देव विटेवर उभा केलाय ना, त्यांनी मला तो दाखवा. अरे जुने गाणे होते ना योगेश महाराज, खूप असे म्हणजे प्रेरणादायी गाणे होते, त्याच्यातून काहीतरी बोध होत होता. एवढे सुंदर गाणे होते. आता गणपतीरायाचे सुद्धा किती सुंदर गाणे होते काही काही. अशी चिक मोत्याची माळ होती केस थोड्याची, गणपतीची माळ होती केस थोड्याची, अशी गणपतीची माळा होती केस थोड्याची, कसा केसा थोडा चौरंगी लाल पागटा, कसा मोठा चौरंगी लाल पागटा, कसा मोठा चौरंगी लाल पागटा, चौरंगी लाल पागटा. आपला गणपती सोय म्हणून थोडा गणपतीचा घेतला. पण जुन्या गाण्याचा भाव खूप सुंदर होता, ऐकले तरी मनाला समाधान लाभत होतं. फक्त काय केलं पुंडलिकानं, जीवनामध्ये आई वडिलांची सेवा केली. आणि खरंच आई वडिलांच्या सेवेमध्ये फळ आहे महाराज. हे जग दिसतंय ना, हे जग दिसतंय, ऐका, हे जग पैसा पाहून प्रेम करणार असेल, हे जग सौंदर्य पाहून प्रेम करणार असेल, पण या गोष्टी न पाहता प्रेम करतात, ते म्हणजे जीवनामध्ये फक्त आई वडील असतात, फक्त आई वडील असतात. ऐका, अरे दिन भर काम करने के बाद, ऐका, दिन भर काम करने के बाद आपको जब घर जातो ना, ऐका, अरे दिन भर काम करने के बाद बेटे पूछते हैं क्या लाया, बीबी पूछती है कितना कमाया, लेकिन सिर्फ माँ बाप भी पूछते हैं बेटा कुछ खाया. ते आई वडिलांचं प्रेम असतं, ते आई वडिलांचं प्रेम असतं. जगाच्या पाठीवर फक्त पुंडलिकानं काय केलं, जीवनामध्ये आई वडिलांची सेवा केली. एवढा आई वडिलांच्या सेवेमध्ये फळे. म्हणून ऐका, भक्त असावा तो म्हणजे माझ्या पुंडलिकासारखा असावा. जगाच्या पाठीवर पुंडलिकासारखा भक्त नाही. चला, आपल्या श्लोकाचा दुसरा मुद्दा आहे, जने जने भक्त जने दाता याशू. दुसरा ऐका, भक्त असावा नाही तर दुसरा दाता असावा. आपल्या घरामध्ये मुलं जन्माला येणारे, दुसरा म्हणजे दाता असावा. दाता कुणासारखा असावा, ऐका, दाता कुणासारखा असावा, तो म्हणजे कर्णासारखा असावा. कर्णाला माहिती होतं, आपण भगवान परमात्म्याला जर कवच जर दान दिलं ना, कवच, तर आपल्याला मरण येणार आहे. कर्णानं मरणाला कवटळलं आणि भगवान परमात्म्याला कवच दान दिलं. जगाच्या पाठीवर ऐका, कर्णासारखा दाता नाही. मग ऐका, आणि तिसरा मुद्दा होता आपला, घरामध्ये जन्माला येणारी मुलं शूरवीर असावी.
अरे घरामध्ये मुलं जन्माला येणारे शूरवीर असावे, नक्कीच असावे, पण पुन्हा सारखे असावे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे असावे. शिवाजी महाराजांसारखे शूरवीर आपल्या घरामध्ये जन्माला मुलं आले पाहिजे. जिकडे पहावे तिकडे त्या टायमाचा इतिहास पहा, शहाजी राजांच्या काळातला इतिहास. जिकडे पहावे तिकडे मुघलांची सत्ता होती, भावकीच्या विरोधामध्ये होती. त्या टायमाला शहाजी राजांना वाटलं काय करावं, जिजाऊ साहेबांचे दिवस जवळ आले होते. शहाजी राजांना वाटलं जिजाऊची व्यवस्था कुठे करावी, म्हणून शहाजी राजांनी राजमासाहेब जिजाऊची व्यवस्था शिवनेरी किल्ल्यावर करण्यात आली. आणि शहाजी राजे तिकडे लढत राहिले. जिकडे पहावे तिकडे मुघलांची सत्ता होती. राजमासाहेबांचे दिवस जवळ आले होते आणि लोक विचारत होते, सांगा मासाहेब सांगा की तुम्हाला कशाचे डोहाळे होतात. राजमासाहेब समोर एकच उदाहरण होतं, जिकडे पहावे तिकडे मुघलांची सत्ता आहे, भावकीच्या विरोधात आहे, आपले लोक आपल्या विरोधात आहे, आपले डोहाळे काय सांगावे आपण जगाला, काय सांगावे. पण तरी राजमासाहेब म्हणायच्या, मला कशाचे डोहाळे होते सांगू तुम्हाला, मला कशाचे डोळे होते सांगू. जिजाऊ साहेब म्हणतात की मला हातामध्ये तलवार घ्यावीशी. ऐका, कदाचित एवढं उदाहरण जर माझ्या शिवरवाडीतील महिला मंडळ जर घरी घेऊन गेल्या तर माझं कीर्तन सफल होईल. ऐका, राजमासाहेबांचे डोहाळे काय होते की मला हातामध्ये तलवार घ्यावीशी वाटते, मला एका हातामध्ये ढाल घ्यावीशी वाटते, महिषासुरमर्दिनी सारखं मला वाघावरती आरूढ व्हावं वाटतं, असा आरूढ व्हावं वाटतं, मुघलांच्या अंगावरती तलवार उघाडावीशी वाटते. हे माझ्या राजमासाहेबांचे डोहाळे होते. आणि आताच्या महिलांना विचारा तुम्हाला कशाचे डोहाळे होतात. आताच्या महिलांना काय म्हणतात, मला माती खावीशी वाटते, माझ्या अंगामध्ये वारं भिनतंय. म्हणजे आताचे डोहाळे काही म्हणतात मला भेळ खावीशी वाटते. म्हणजे आजकालची म्हणजे आता एक ते उदाहरण आहे, जैशी माती नाही काहीतरी आहे ते, जैशी माती वैसा खजिना का काहीतरी, आशाच्या पोटी चांगली मुलं थोडी जन्माला येतील. हा तेच आठ तशी खान तशी माती, आशाच्या पोटी थोडी जन्माला शिवाजी महाराज जन्माला येणार आहेत. खान तशी माती. आणि आपल्या महिलांचे डोहाळे वेगळे, कोणाला भेळ खावीशी वाटते. आणि आता तर नवीनच पद्धत आली, माझ्या नवऱ्याने मला 20,000चा फोन द्यावा, तो मी बघत जेवण करावे, मला टीव्ही पासून बाजूला असं हलावंसं वाटत नाही, कारण मी आता गरोदर आहे. आताच्या महिलांचे डोहाळे महाराज, अरे नक्कीच ऐका, नक्कीच आपल्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घेऊन जा. अरे काय डोहाळे होते जिजाऊ मासाहेबांची. अरे असे भेळ खाणारे वडापाव खाणारे कुठं काय यांच्या पोटी काय शिवाजी महाराज जन्माला येत असते वय. तेवढा शूरवीरपणा पाहिजे. ऐका, असंच बोलता बोलता राजमासाहेबांचे दिवस जवळ आले आणि त्याच शिवनेरी किल्ल्यावरती राजमासाहेबांनी एक सुंदर मुलाला जन्म दिला. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाल्यामुळे त्या बाळाला सुद्धा शिवाजी नाव देण्यात आलं, शिवनेरी किल्ल्यावर झाल्यामुळे. मग ऐका, कसे संस्कार केले. ऐका, मूल जन्माला आल्याच्या नंतर कसे संस्कार करावे लागतात ते माझ्या राजमासाहेबांनी दिले. ऐका, जसं मूल वाढत चाललं तसे माझ्या राजमासाहेबांची जाऊन ऐका, शिवबाला प्रभू रामचंद्राचं जीवन चरित्र सांगितलं, भगवान श्रीकृष्णाची कथा सांगितली, ज्ञानोबरायांचं जीवन चरित्र सांगितलं, तुकोबरायांचं जीवन चरित्र सांगितलं. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगामध्ये ताकद आली, आरूढपणा आला, शूरवीरपणा आला. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मावळा गोळा करीत चालली, एक मावळा. अरे कोंडाजी घेतला, संताजी घेतला, शिवाकाशी घेतला, एक मावळा गोळा करीत चालले छत्रपती शिवाजी महाराज. एक जातीपातीचा विचार नव्हता. अरे साळी घेतला, माळी घेतला, कुणबी घेतला, मराठी घेतला, मुसलमान घेतला, ब्राह्मण घेतला, जातीपातीचा विषय नव्हता. एक मावळा गोळा करीत चालले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. अरे ऐका, सर्व सवंगडी गोळा केले आणि एका महादेवाच्या मंदिरामध्ये गेली. महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर ऐका, माझ्या राजानं पाण्याचा अभिषेक नाही घातला. महादेवाच्या मंदिरामध्ये पाण्याचा अभिषेक नाही घातला. महादेवाच्या पिंडीवर गेले, 3.5 बोटे कापलं
आणि रक्ताचा अभिषेक केला, रक्ताचा. अरे आपल्याला जर नुसता काटा जरी टोचला तरी आपण 4 दिवस घरामध्ये बसतो, 4 दिवस. पण ऐका, या समाजासाठी, या धर्मासाठी माझ्या राजानं सोचलं, साऱ्या दिशेने बोटे कापलं आणि त्या ठिकाणी एकच घोष केला, एकच घोष केला. कोणता घोष केला? हर 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 हर. अरे वरून जर छत्रपती शिवाजी महाराज जर पाहत असतील ना, ते म्हणत असतील आज खरंच माझे मावळे आज आहेत, ते सुद्धा या देशासाठी धर्मासाठी धडपड करतात. म्हणून पुन्हा एक बार सर्वांनी मोठा जय जयकार करा. हर 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 हर. आणि असं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, एक एक गड जिंकत जिंकत. छत्रपती शिवाजी महाराजांनी भरपूर किल्ले जिंकले. म्हणून म्हणावंसं वाटतं ऐका, म्हणून म्हणावंसं वाटतं, निधड्या छातीने महाराष्ट्राला हलवून गेला. ऐका, निधड्या छातीने महाराष्ट्राला हलवून गेला, मुठभर हिंदूंना घेऊन हजारोंना लढून गेला. असा एकच राजा होऊन गेला, ज्याला स्वर्गात देवाने मुजरा केला, असा म्हणजे तो छत्रपती शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी राजा. म्हणून शूरवीर घरामध्ये जन्माला आले पाहिजे. माझा मुद्दा तो होता की घरामध्ये शूरवीर मुलं जन्माला यावे ना, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे असावे. ऐका, शूरवीराच्या बाबतीमध्ये एक माणूस आहे, शूरवीर असावे घरामध्ये मुलं, पण कुणासारखे असावे. आणखीन एक उदाहरण ऐका, कुणासारखे असावे. आणखीन एक आपला मराठी योद्धा आहे, त्याचा शूरवीराच्या बाबतीमध्ये नाद नाही करायचा, ते म्हणजे छत्रपती संभाजीराजे. शूरवीर म्हटलं की आपल्या समोर एकच मूर्ती उभा राहते, ते म्हणजे छत्रपती संभाजीराजे. ज्या वेळेला ऐका संभाजी महाराजाला औरंगजेबाने पकडलं, त्या टायमाचा वृत्तांत आहे. ऐका, कहा रखा है तुमने वो शाही खजाना, हमें दे दो, हमें दे दो. औरंगजेब बोलत होता, औरंगजेब म्हणत होता, अरे तू तुझा धर्म सोड. काय कर, तू तुझा धर्म सोड, माझ्या धर्मामध्ये ये, मी तुला मारित नाही, मोकळं सोडतो, मोकळं सोडतो तुला, पण फक्त माझ्या धर्मामध्ये. संभाजी महाराजांचं एकच उत्तर आहे, एकच उत्तर आहे, अरे मी जर तुझ्या धर्मात जर येत असेल, मी तुझ्या धर्मात जर येत असेल, मी जिवंत असून मेल्यात जमाय, जिवंत असून मेल्यात जमाय. अरे इसकी जबान बहुत बोलती है, इसकी आंखें मत निकालो, इसकी पहले जबान खींच लो, जबान खींच लो. संदिशीन जीभ कापण्यात आली, इसकी आंखें बहुत गोर से देखती है, गोर से देखती है. संदिशी सळ्या सुद्धा डोळ्यामध्ये खुपसल्या, रक्त भंबाळ भंबाळ केलं. पण कशासाठी ऐका, या धर्मासाठी सोचलं महाराजांनी. म्हणून म्हणावंसं वाटतं, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था, एकच शंभू राजा. म्हणून आपल्या घरामध्ये नक्की मुलं जन्माला येणारे शूरवीर असावे, शूरवीर असावे. नक्कीच आपल्या घरामध्ये देश सेवा झाली पाहिजे, धर्म सेवा झाली पाहिजे. ऐका, धर्माची सेवा नक्की झाली पाहिजे. नाना हमेशा सांगत असतात, धर्मो रक्षकी रक्षितः. आपण जर आपल्या धर्माची जर सेवा जर केली तर धर्म आपला नक्कीच रक्षण करत असतो. म्हणून आपल्या धर्माची सुद्धा सेवा केली पाहिजे. म्हणून आपल्या घरामध्ये मुलं सुद्धा कशा काय करणारे पाहिजे, गीता भागवताचं श्रवण करणारे पाहिजे. असे मुलं सुद्धा आपल्या घरामध्ये जन्माला आले पाहिजे. आणखीन काय आले पाहिजे, अखंड चिंतन विठोबाचे. भगवान परमात्म्याचं चिंतन मध्ये सर्व आहे पा. अरे नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकला. भगवान परमात्म्याचं नाव घेऊन कोणी वाया गेला असं ऐकलं का तुम्ही? अजिबात नाही महाराज. कित्येक जण या नामानं तरले, कित्येक जण तरले. मग आपण का तरणार नाही? वाल्या कोळ्यानं जीवनामध्ये एवढं पाप केलं, एवढं पाप केलं, त्याला राम राम सुद्धा म्हणता येत नव्हतं. तो मरा मरा कापा कापा असं म्हणायचा. पण त्याच्या वाणी तो सुद्धा राम राम शब्द आले, नक्कीच त्यांचा उद्धार झाला महाराज. एवढी भगवान परमात्म्याच्या नामामध्ये ताकद आहे. मग ऐका, असा कोरोना सारखा महामारी सारखा रोग येतो, हे कशामुळे येतो? कशामुळे येतो? तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे पा. हा कोरोना येतो ना, कशामुळे येतो ऐका. अरे तुका म्हणे पापे येते रोगाची होती. नीट चिंतन ऐका तुम्ही. तुका म्हणे पापे, अरे या जगावरती पाप जर भरपूर झालं ना, तुका म्हणे पापे, आणि ती रोगाचे. धरतीवर पाप जास्त झालं ना, ते रोगाच्या रूपाने येणार. त्याचाच परिणाम हा कोरोना आहे, त्याचाच परिणाम आहे. जर धरतीवर पाप जास्त झालं त्याच्यामुळे असे रोग येतात.
पण हे जातात कशाने ऐका, तुका म्हणे पापे आणि जाती संताची आजपे. हे जाण्याचा सुद्धा मार्ग तुकोबराने सांगितला की जाईल ना बाबा, कशाने जाईल? गावोगावाने समते झाले पाहिजे, भगवान परमात्म्याचं नामस्मरण झाले पाहिजे, म्हणून हात कोरोना जाईल, जाती संताची आजपे. पण आज असं झालंय, चांगलेच कार्यक्रम बंद आहेत. जिथं लहान मुलं घडतात, आपल्या महाराष्ट्राचं भविष्य घडतंय, ती आज शाळा बंद आहे, शाळा. आणि जिथं आपला धर्म घडतो, असे नाम सप्ताह बंद आहेत. या गोष्टीची खूप शोकांतिका वाटते. जिथं महाराष्ट्रातील लहान लहान मुलं आपले उज्ज्वल भविष्य जे तयार करतात, अशी शाळा बंद आहे. आणि तुम्ही पाहिलं का कधी धाबे बंद आहेत का? कधी धाबे बंद आहेत का? होय बंडू मामा, बंद आहेत का कधी? किती कोरोना आला आहे का बंद? कधीच बंद नाही. पण जिथं आपले उज्ज्वल भविष्य तयार करणारी मुलं शिक्षण घेतात, ती शाळा बंद आहे. जिथं आपल्याला धर्म काय असतो, आपला धर्म शिकवला जातो, ते नाम सप्ताह बंद आहेत. पण हा कोरोना जाईल कशाने? की जाती संताची आजपे, ती संताच्या नामस्मरणात जाईल. एवढी भगवान परमात्म्याच्या नामामध्ये ताकद. गीता भागवत करीत श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. अहो तुकोबराय, पटलं व आम्हाला पटलं. अरे जे स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागा आहेत, जे देश सेवा करतायत, असे जी माता पिता धन्य आहेत. का धन्य आहेत? की त्यांच्या घरामध्ये चांगले मुलं जन्माला आले. त्यांचा हर एक लोकाला वाटेल नवल नाही, आणि त्यांचा हर एक देवाला वाटतंय. ते गीता भागवताचं सारखं चिंतन करतात, ते भगवान परमात्म्याचं नक्की चिंतन करतात. मग सांगा ना तुकोबराय, सांगा ना की अशाच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतंय? अभंगाचं शेवटचं चरण. दया
बापूजी महाराज तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये बोलतात की तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा. कुणाची सेवा घडू ऐका. अरे जी माणसं देश सेवा करतात, जी माणसं धर्माची सेवा करतात, ज्या माणसाला दुसऱ्याबद्दल कळवळ आहे, प्रेम आहे, ऐका आशेची जर तुकोबराय बोलतात, अरे आशेची माझ्या हातून सेवा घडायला पाहिजे, सेवा घडायला पाहिजे. अशी फक्त माझ्या जीवनामध्ये जर सेवा जर घडली ना तर मी असं समजेल, मी असं समजेल अरे की तरी माझ्या दैवा पार नाही. मी माझ्या दैवाला, मी माझ्या भाग्याला असं समजेल की माझ्या दैवाला आता पारावार राहिला. म्हणून कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक गाठ देव विठोबा रघुमाई.
सेवा संपलेली आहे. ऐका, बाहेर कीर्तन करण्याचा किती काही जागेर योग येतो, बाहेर किती काही जागेर कीर्तन करण्याचा योग येतो, पण तिथं कौतुक नावाची गोष्ट नसते, फक्त पाकिट टिकत. बाकी काही नसतं बाहेर. पण ऐका, आपल्या लोकांमध्ये बोलण्याचा काही आनंद वेगळा असतो, खरंच वेगळा असतो. की आपण ऐका, अरे ज्यांच्या समोर लहानाचा मोठा झालो, बाहेर शिक्षण घेतलं, पण आपल्या लोकांसमोर बोलण्याचा आगळा वेगळा काही आनंद असतो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये माणूस बोलतो हो, पण आपल्या लोकांमध्ये बोलण्याचा खरंच काही आनंद वेगळा आहे. आणि पहा, मी सर्वांचं लेकरू असल्यासारखे ना तरी बालक बोबडा बोले. आणि जसं आईला पोरग बोबडं जरी बोलावं लागलं तरी आईला कौतुक वाटतं, तसं मी तुमचं सर्वांचं एक लेकरू आहे. काही माझ्या बोलण्याच्या ओघातून काही अपशब्द आले असतील, काही एखादा शब्द नजर अंदाज चुकीनं वेगळा आला असेल, बरं का हरी मामा, नाही वेगळा वगैरे आला असेल तर तुमचं सर्वांचं लेकरू म्हणून नक्कीच माफ करा. आणि काही एखादा खरंच तुम्हाला एखादा कीर्तनामधला मुद्दा नक्कीच आवडला असेल तर नक्की घरी घेऊन जा, आपल्या लेकराला सांगा, बाबा संस्कार म्हणजे काय असतात. नक्कीच आज महिलांना नक्कीच खरंच कीर्तन आवडलं असेल तर घरी जाऊन नक्की सांगा की बाबा महाराज बोलत होते, संस्कार घरामध्ये चांगले पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, सर्व काही नक्की सांगा. तुमचं सर्वांचं लेकरू आहे, काही चुकलं असेल तर नक्कीच क्षमा करा, काय चांगलं वाटलं असेल ते माझ्या श्रीगुरूचे आम्ही ज्यांच्याकडे शिकलो, आम्ही सर्वजण असेल, मी असेल, योगेश बापू, गणेश दादा, शिवाजी महाराज, आम्ही सर्वजण ज्यांच्यामुळे शिकलो असे नाना. आणि नानाने आम्हाला ऐका संस्थेमध्ये ज्यांच्या टाकलं, खरंच एक आगळी वेगळी संस्था, आम्ही त्यांच्याकडे शिकलो. परमपूज्य परमादरणीय गुरुवर्य रखमाजी महाराज नवले, अतिशय सुंदर जीवन. सकाळी असं जीवन आहे महाराज, सकाळी 4 ते 6 काकडा जसं अण्णाजी महाराज करतात ना, तसंच जीवन महाराज. त्यांची जीवनामध्ये हजारो विद्यार्थी घडवले, त्यांच्या जीवनामध्ये पैसा आहे काय माहिती नाही. ऐका, आम्हाला शिकत असताना फी नाही, काहीच नाही महाराज. मधुकरी मागायची, शिक्षण करायचं, अशा संस्थेमध्ये आम्हाला नानाने टाकलं. त्याचाच परिणाम आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरण्याचा योग येतो. खरंच आम्ही नानाला काही जरी दिलं तरी नानाचे उपकार फिटू शकत नाही, कारण आम्हाला सर्वात चांगल्या माणसाचा लाभला. एवढंच बोलून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वरा माऊली विठ्ठल